नाही आता मुलगा मोठा झाला पण नातू सांगू माझा उद्या मेडिकल कॉलेजला जाईल आणि तो म्हणाला आजोबा आमच्या कॉलेजमध्ये कॅड्यावर म्हणजे मृतदेह आमच्या कॉलेजमध्ये कॅड्यावरच नाही हो मला शिकायला. तर त्याला मी काय सांगू, मी कुठून आणून माझ्या मुलांना जर व्यवस्थित शिक्षण मिळायला पाहिजे असेल तर त्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी माझी आहे. मग माझ्या पुढच्या पिढ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावं म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी समाजाची आहे. कारण त्याच समाजाला हे डॉक्टर आवश्यक आहेत, त्या समाजाला यांच्या सेवा आवश्यक आहेत आणि म्हणून त्यांचे शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी समाजाची आहे आणि त्या समाजाचा एक घटक म्हणून माझी आहे आणि म्हणून देहदान करण्याची जबाबदारी माझी आहे. हे माझ्या कामी लक्षात येतं. उद्या माझ्या नातवंडांना पतवंडांना जर चांगले डॉक्टर नाही मिळाले तर त्याला जबाबदार मी असेल. आज आपल्या भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती काय आहे ते लक्षात घ्या. WHO नियमाप्रमाणे जर चांगलं वैद्यकीय शिक्षण मिळायचं असेल तर कमीत कमी 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक मृतदेह उपलब्ध होणं आवश्यक आहे. युरोपामध्ये तो 5 विद्यार्थ्यांच्या मागे उपलब्ध असतो. आपल्या इथं भारतामध्ये ॲव्हरेज 50 विद्यार्थ्यांच्या मागे एक मृतदेह उपलब्ध असतो. आता ह्या विद्यार्थ्यांना चांगले सर्जन चांगले डॉक्टर कसं बनवणार आपण, ही आपली जबाबदारी नाही का? तुम्ही मुन्नाबाई MBBS पिक्चर किती जणांनी पाहिलं का? त्यातलं एक शॉर्ट आठवत असेल, डॉक्टर डिसेक्शन करत असतो आणि गुळका असतो मला अगदी या गोष्टीचा त्या पिक्चरमध्ये खूप छान वापर केलाय, मला अजून आठवत होते. आणि सगळे मुलं बघत असतात. मुन्नाबाई उंच असल्यामुळे मागत असतो पण तो असा डोकं करून बघत असतो, त्याला काही दिसत नाही, त्याला काही समजत नाही. तो लगेच स्वतःच्या भावाला फोन करतो. तो काय तो डावलत असतो, मला काही समजत नाही, मला काही दिसत नाही, माझ्यासाठी एक स्पेशल बॉडीची व्यवस्था करा. त्याच्यासाठी तो स्पेशल बॉडीची व्यवस्था करू शकतो कारण तो डाव असतो. पण आपण काय करणार, आपली मुलं नातवंड काय करणार, ते कसं शिकणार? आपली बॉडी जनरल झाली पाहिजे, जनरल बॉडीची व्यवस्था झाली पाहिजे, स्पेशल बॉडीची व्यवस्था होणार नाही. आणि त्यामुळं आपली बॉडी जनरल करण्यासाठी आपण देहदान केलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त देहदान होती त्या वेळेला वैद्यकीय शिक्षणासाठी लंडनला जाऊन FRCS केलं किंवा US ला जाऊन किंवा युरोपला जाऊन शिकून आले असं म्हणण्यापेक्षा युरोपमधील लोक भारतामध्ये शिकायला येतील. लक्षात घ्या, आज आपल्या इथं वैद्यकीय शिक्षण उत्कृष्ट दर्जाचं आहे. आज इतर कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशामध्ये मॅक्सिमम ऑर्गन ट्रान्सप्लांट होतात. जरी ऑर्गन डोनेशन कमी होत असली तरी त्यामुळं वैद्यकीय शिक्षण खूप चांगल्या दर्जाचं आहे. पण तो दर्जा जर चांगला ठेवायचा असेल, आता आपल्या गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले की प्रत्येक जिल्ह्याला एक नवीन मेडिकल कॉलेज देणार आहे. ऐकलं असेल तुम्ही, प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आज परिस्थिती अशी आहे, 50 विद्यार्थ्यांच्या मागे एक. उद्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज झाल्यानंतर उद्याची परिस्थिती किती भयावह होईल. आणि ती जर योग्य परिस्थिती असायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर देहदानाबद्दल समाजामध्ये जागृती करणं आपलं कर्तव्य नाही का? आपण त्या बाबतीत सगळं राहिलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. सामाजिक कार्य हा तोच भाग आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मृत होणाऱ्या व्यक्तीने
नेत्रदान, त्वचादान आणि देहदान या 3 गोष्टी करायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यासाठी आपण जागरूकतेनं समाजाचा पाठपुरावा करायला पाहिजे. हे जर तुमचं मत असेल तर पुन्हा एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. केवढ्याचं मत असेल असं केवढ्याने टाळ्या वाजवा. आणि मग या अभियानात सामील व्हायला पाहिजे. हे अभियान हे खूप आवश्यक अभियान आहे. अलीकडंच 5-7 वर्षात म्हणजे काय 2015 साली 15 साली मोदींनी त्याच्या मन की बातमध्ये अवयवदानाचं ज्यावेळेला महत्त्व सांगितलं त्यावेळेला सरकारने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि आमच्याकडे सरकार सुद्धा जास्त त्याला प्रोत्साहित करतं. त्याच्या आधी आमच्या कार्यकर्त्यांना काही रिस्पॉन्स मिळत नव्हता. तर कुठल्या कॉलेजमध्ये गेलं तर लेक्चरसाठी सुद्धा नको म्हणत होतं आपण. आज आता निदान हो हो या 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 असं म्हणतात तरी. त्यामुळं या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. पण हे सगळं सांगत असताना मला कुणीतरी प्रश्न विचारणार. मला माहिती आहे की तुम्ही सांगताना की माणूस मेल्यानंतर त्याचा कुठलाच अवयव कामाला येत नाही, 3 मिनिटात सगळे अवयव निरुपयोगी होतात. मग आम्ही ऐकले यकृतदान होतं, लिव्हरचं दान होतं, बाकीच्या अवयवाचं दान होतं. हे कसं होतं? हा प्रश्न कुणीतरी विचारला. मला माहिती आहे ते विचारणं आधीच मी सांगतो की याच्यासाठी अवयवदान म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. माणसाचे मी तुम्हाला सांगितलं दोन प्रकारचे मृत्यू. एक प्रकारचा मृत्यू आपण आता बघितला की जो हृदय बंद पडल्यानंतर होतो. आता दुसरा प्रकारचा मृत्यू कधी, कसा आणि केव्हा होतो हे आपण बघू. समजा इथनं आपण हे करू माझं भाषण आटपलं वगैरे, मी बाहेर पडलो, तुम्ही सगळेजण बाहेर पडले, गर्दी झाली बाहेर. मी पटकन एखाद्या वाहनाने मला ठोकलं. वाहनाने धक्का गेला, मी आडवा पडलो, बेशुद्ध झालो, रक्ताच्या थारोळ्यात पडलो. तुम्ही काय कराल त्यावेळेला? निघून जात कसं काय म्हणून काय असं करा नाही. मग काय करा? काय करा? व्हिडिओ काढा. वा खरंच चांगल्या होते. ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलव आणि एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला घेऊन जा. बरोबर. त्या हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये मला काय करतील? ICU मध्ये ॲडमिट करतील. ICU मध्ये ॲडमिट करतील. ICU मध्ये ॲडमिट केल्या पहिल्यांदा काय करतात तर व्हेंटिलेटर लावतात. व्हेंटिलेटर सगळ्यांना माहिती आहे. 2020च्या आधी व्हेंटिलेटर म्हणजे काय आम्हाला समजून सांगायला लागायचं. कोविडने तेवढी कृपा केली की व्हेंटिलेटर म्हणजे काय सगळ्यांना माहिती लावलं. डॉक्टर ताबडतोब व्हेंटिलेटर लावतात. व्हेंटिलेटर लावतात का? त्याची ट्रीटमेंट ज्यावेळी चालू असते त्या दरम्यान श्वास तुटू नये म्हणून व्हेंटिलेटर लावला जातो. व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वसन यंत्र. त्यात कृत्रिम तऱ्हेने श्वासोच्छ्वास तुमचा दिला जातो. त्याला व्हेंटिलेटर म्हणतात. तो डॉक्टर ताबडतोब व्हेंटिलेटर लावतात आणि उपचार सुरू करतात. खूप त्यांचं सगळं स्किल वापरतात, खूप त्यांचं सगळं ज्ञान वापरतात. कुणाला स्पेशालिस्टला बोलवतात, यांना बोलवा त्यांना बोलवा, काही करा. कारण तुमच्यासारख्या चांगल्या मुलांना मला तिथे ॲडमिट केलंय म्हणल्यानंतर डॉक्टरही त्यांचं चांगलं स्किल वापरते. तुमच्यासारख्या ओळखी चांगल्या असतील तुमच्या. डॉक्टर चांगलं स्किल वापरते आणि एवढं स्किल वापरून सुद्धा ज्या वेळेला डॉक्टरांच्या लक्षात येतं की पेशंट ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही, त्या वेळेला डॉक्टरांच्या एक शंका डोक्यात येते की अरे याचा मेंदू जर कामात न गेला नसेल आणि मेंदूचं कार्य बंद पडलं नसेल ना, आणि म्हणून डॉक्टर काही स्पेशलिस्टना बोलावतात. 4 स्पेशलिस्ट असतात. आता डॉक्टरने सांगितलं 4 स्पेशलिस्ट ते येतात आणि ॲपनिया नावाची टेस्ट करतात. ते ॲपनिया टेस्ट केल्यानंतर
6 तासाच्या किंवा 8 तासाच्या अंतराने परत दुसरी हालचाल येणार. अवयव कार्यरत आहेत. माणूस मेलेला आहे पण भासमान जिवंत आहे. कारण मेंदू आणि हृदय यांच्यामध्ये कनेक्शन काही नाही. तुम्हाला तरुणांना जास्त माहिती नाही हे सगळं. दिल है की मानता नाही असं म्हणता तुम्ही, बरोबर आहे? कारण मानण्याची क्रिया मेंदू करतो पण दिल ऐकत नाही. तुमचे आई वडील सांगतात या मुलाला भेटू नका, या मुलाची मैत्री करू नको वगैरे. आई वडील सांगतात त्यावेळेला फक्त मेंदूला, पण नंतर बाहेर गेलं की दिल नाही ऐकत ना. त्यामुळं मेंदू आणि हृदयाचा काही संबंध नसतो हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. त्यामुळे मेंदूचा जरी मृत्यू झालेला आहे, तुम्ही हृदय चालू आहे तर हृदय हे श्वासोच्छ्वासावर चालतं, पंपिंगवर चालतं श्वासोच्छ्वासाच्या. आणि त्यामुळं ही जी परिस्थिती आहे की व्यक्ती ICU मध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे, त्याचा मेंदू काम करेनासा झालेला आहे आणि तरी सुद्धा मानेखालचे सगळे अवयव कार्यरत आहेत. माणूस मेलेला आहे पण त्याचे अवयव जिवंत आहेत. ही परिस्थिती म्हणजे ब्रेन डेड, म्हणजे मेंदू मृत्यू. कोणत्याही जिवंत माणसाच्या शरीरात मेलेल्या माणसाचा अवयव अजिबात उपयोगी पडत नाही. जिवंत माणसाच्या शरीरातलाच अवयव जिवंत माणसाच्या शरीरामध्ये प्रत्यारोपित करता येतो. आणि ब्रेन डेड झालेला माणूस भासमान जिवंत असतो. ज्या क्षणी व्हेंटिलेटर काढून टाकतात त्या क्षणी त्याचा मृत्यू ठरलेला असतो. जोपर्यंत व्हेंटिलेटर आहे साधारणपणे जास्तीत जास्त 96 तासापर्यंत आपल्याला अशा पद्धतीनं खालचं सगळं शरीर त्याचं भासमान जिवंत ठेवता येतं. अशा या जिवंतपणाला मेंदू मृत्यू म्हणतात. आणि त्यावेळेला माणसाच्या शरीरातले 8 अवयव, हृदय, 2 फुफ्फुस, स्वादुपिंड, 2 किडन्या, 1 यकृत, असे 8 अवयव. हे 8 अवयव असे आहेत की एखाद्याच्या शरीरामध्ये जर तो अवयव खराब झालेला असेल आणि त्याची जीवनक्रिया आता संपत आलेली आहे, अशा परिस्थितीत त्याच्या जुन्या अवयवाच्या जागी जर अशा मेंदूमृत माणसाच्या शरीरातला अवयव काढून बसवला तर त्या माणसाला आणखी ॲडिशनल आयुष्य मिळू शकतं. लीज ऑफ लाईफ मिळतं, ॲडिशनल लीज ऑफ लाईफ. आणि त्यामुळं आणखी आयुष्याचं एक्सटेन्शन मिळणारं हे जे आहे हे अवयवदान आहे. याला अवयवदान म्हणतात. माझी इच्छा आहे माझा अवयवदान होईलच व्हावाचे, पण होईल का? कारण मी कसा मरेन हे मला माहीत नाही. मी कसा मरणार मला माहीत नाही. मी ऍक्सिडेंट मध्ये मरणार कधी, आणखीन पुढे मरणार कधी, माझा मेंदू मृत्यू, इव्हन माझ्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, प्रचंड डोकं दुखायला लागलं, मला ऍडमिट केलं, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला तर माझा मेंदू कार्य करणं बंद करतो. त्याला ब्रेन हॅमरेज म्हणतात. हे ब्रेन हॅमरेज झालं तरी सुद्धा मेंदू मृत्यू होतो. ऍक्सिडेंटने इथं मेंदूच्या खालच्या बाजूला अशी एक स्टेम असते, त्याला ब्रेन स्टेम म्हणतात. प्रत्येक माणसाच्या शरीरात असते. त्या स्टेम मधून आपल्या मेंदूपासून येणारे सगळं वायरिंग जे आहे ना, कनेक्टिव्हिटी जी शरीराची ती त्या स्टेम मधनं गेलेली असते. त्यामुळे शरीराचं सगळं नियमन त्या ब्रेन स्टेम मधनं जे काही वायरिंग गेलेलं आहे ना खाली शरीरात त्यात होत असते. पण तो ब्रेन स्टेमच तुटला तर मेंदूचा आणि खालच्या शरीराचा संबंधच संपून जातो आणि मग तो माणूस ब्रेन डेड होतो. आपण आता सगळ्यात तुम्हाला मुलींना तर जास्त माहिती आहे ना, ज्या वेळेला नवीन पालक घेतो त्यावेळेला मानेखाली हात धरून आपण उचलतो. कारण ब्रेन स्टेम जो असतो तो नाजूक असतो. मानेचा भार म्हणजे डोक्याचा भार तो ब्रेन स्टेम सहन करण्याच्या लहान मुलाच्या परिस्थितीमध्ये नसतो. म्हणून मानेखाली हात देऊन मुलाला उचलायचा असतो. तर त्यामुळे हे ब्रेन स्टेम हा महत्वाचा भाग आहे. तर तो जर हिट झाला तरी माणूस ब्रेन डेड होतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने माणूस ब्रेन डेड होऊ शकतो. माझा मृत्यू कसा होईल मला माहीत नाही, त्यामुळे मी ब्रेन डेड होईल की नाही मला माहीत नाही. पण जर मी ब्रेन डेड झालो तर मी 8
मृत्यूपंथाला लागलेल्या 8 जीवांना नवीन प्राण देऊ शकतो आणि 40 ते 50 लोकांच्या डिफॉर्मिटी दूर करू शकतो. माझ्या काही हाड आहेत, नंतर माझे इयर ड्रम्स आहेत, कॉर्निया तर तुम्हाला माहितीच आहे, आता सांगितलं नेत्रदान आहे, माझी त्वचा आहे, नंतर माझे हार्ट वॉल्व्स आहेत, वेगवेगळ्या वाहिन्या आहेत आणि दुसरी गोष्ट माझे 2 हात आहेत. हे हात सुद्धा प्रत्यारोपण करता येतात. एखाद्या माणसाचे हात जर तुटले असतील ना इथपासून, तर त्या हाताच्या जागी ब्रेनडेड माणसाचे हात जोडता येतात. तुम्हाला अगदी आपलं भारतात झालेलं एक फार पूर्वी झालेलं उदाहरण आहे. आता मुंबईला सुद्धा हँड ट्रान्सप्लांट होतात, पण कोचीला पहिल्यांदा कोचीलाच पाहिजे हँड ट्रान्सप्लांट. तर त्या वेळेला हँड ट्रान्सप्लांट एक 8 वर्ष झाले त्याला. एक उदाहरण असं की एक अफगाणी सैनिक असतो, त्याचे बॉम्ब शोधत पथकात असतो, तर बॉम्ब उठल्यामुळे त्याचे 2 हात गेलेले असतात. त्या हँड ट्रान्सप्लांटच्या शोधात तो केरळला येतो. केरळला त्या कोचीच्या हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर म्हणतात ठीक आहे आपण करू. तिथं मग तिथं काही दिवस त्याचा मुक्काम असतो. एक ब्रेनडेड पेशंट असतो, त्यांनी हे करतात, कन्सेंट देतात हँड ट्रान्सप्लांटसाठी. त्याचं हँड डोनेट होतं, त्याचे हँड ट्रान्सप्लांट होतात आणि ते हँड ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्याला नॅचरल हातांसारखे हात येतात. पण सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय याचं, या ऑपरेशन त्याच्यानंतर कित्येक ऑपरेशन झाले, आता मुंबईला सुद्धा होतात, पण या ऑपरेशनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जो सैनिक होता तो धर्माने मुस्लिम होता, ज्याला हात मिळाला. तो ज्यांनी हात डोनेट केले ती फॅमिली ख्रिश्चन फॅमिली होती आणि ज्या डॉक्टरने हे ट्रान्सप्लांट केलं तो डॉक्टर हिंदू होता. याच्यासारखं सर्व धर्म समभावाचं दुसरं उदाहरण मला नाही वाटत कुठलं असेल. त्यामुळं अवयवदानामध्ये धर्म नाही, अवयवदानामध्ये फक्त माणुसकी आहे. धर्माचा विचार अवयवदानामध्ये कुठंच नाही आणि धर्मामध्ये मात्र अवयवदानाचा विचार आहे. सगळ्या धर्मांनी अवयवदानाचा पुरस्कार केलेला आहे. कुठल्याही धर्माने, इवन इस्लाम सुद्धा या अवयवदानाचा हे केलेला नाही, म्हणजे रिफ्यूज केलेलं नाही. फक्त अवयवदान हा शब्द त्या वेळेला नव्हता, त्यामुळं ऑर्गन डोनेशन हा शब्द त्यांच्या धर्मग्रंथात कोणाच्याच कुठंच नाही. पण उदाहरणं आहेत. माझे पुस्तिका आहे आणि हिंदी पुस्तिका आहे, मराठी पुस्तिका आहे, त्याच्यामध्ये आम्ही याच्याबद्दल जास्त डिटेल्समध्ये मी लिहिलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टींचा हे केलं. या पुस्तिकांच्या काही कॉपीज मी तुमच्या कॉलेजला नंतर देणार आहे. त्या कॉलेजमध्ये त्या कॉपीज तुम्ही अवेल करून घ्या, त्या लायब्ररीमध्ये असतील त्या वाचून घ्या आणि धर्म आणि अवयवदान यांचं काय रिलेशन आहे, सर्व धर्मांनी कशा पद्धतीनं याचा पुरस्कार केलेला आहे ही सगळी माहिती जाणून घ्या. त्यामुळे धर्माचा विरोध नाही हे एवढं नक्की लक्षात घ्या आणि अवयवदानासाठी कुठल्याही बाबतीत विरोध करणाऱ्यांना उत्तर देण्याइतकं ज्ञान तुम्ही प्राप्त करून घ्या. ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ही पुस्तकं आम्ही ठेवून जातोय. आणि दुसरी गोष्ट, मी कार्ड तुम्हाला देऊन जाणार आहे. या कार्डावर या एका बाजूला अवयवदानाची प्रतिज्ञा आहे. ही अवयवदानाची प्रतिज्ञा तुम्ही पाहिजे तर एका बोर्डवर नाही, नंतर बरं का नंतर वाटतं नंतर. तर ही अवयवदानाची प्रतिज्ञा जी आहे ही तुम्ही कॉलेजच्या एखाद्या बोर्डवर लावा, तुमच्या कॉलेजच्या मॅगझिनमध्ये छापा. ही अवयवदानाची प्रतिज्ञा याचं ड्राफ्टिंग मी केलेलं आहे 2016 साली आणि त्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने
जी आर मध्ये परिपत्रक काढून ही सरकारी अधिकृत प्रतिज्ञा म्हणून मान्य केलेली आहे. त्यामुळे अधिकृत सरकारी महाराष्ट्र सरकारची अधिकृत सरकारी प्रतिज्ञा आहे. त्यामुळं या प्रतिज्ञेचा आपण उच्चार केव्हाही करू शकता. आणि जिथं कुठं तुम्हाला जर उद्या जायचं झालं, तुमची जर इच्छा झाली कोणाचं समाज प्रबोधन करायला जायची, तर त्या लोकांच्याकडनं ही प्रतिज्ञा म्हणून घ्या. त्याच्या खाली एक काळ्या रंगाचा QR कोड आहे. तो काळ्या रंगाचा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर महादानाची गाथा नावाची जी पुस्तिका आहे, म्हणजे मी आता काही प्रती देतोच आहे, पण ती पुस्तिका सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घेता येईल. आणि ते ई-बुक तुम्ही रेफर करू शकता केव्हाही कुठेही. त्यामुळं समजा लायब्ररीतनं नाही अवेलेबल झालं तर तुम्हाला इथं अवेलेबल आहे, त्यामुळे ते करू शकता. तुम्हाला अवयवदानाची जर समजा संकल्पना पटली असेल, मान्य झाली असेल, आणि जर अवयवदान आपण करावं, अवयवदानाचं संकल्पपत्र भरावं अशी इच्छा जर झाली तर मागच्या बाजूला हिरव्या रंगाचा एक QR कोड आहे. हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला केंद्र सरकारच्या नोटो या संस्थेचा ऑर्गन डोनेशनचा कन्सेंट फॉर्म तुम्हाला येईल. प्लेज फॉर्म त्याला म्हणतात. तो प्लेज फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल. तो ऑनलाईनच भरायचा. तो गुगल फॉर्म आहे, तुम्हाला ऑनलाईन भरता येतो. ऑनलाईन भरून तो सबमिट करता येतो. तो सबमिट केला की तुम्हाला त्याचं डोनर कार्ड तुमच्या मोबाईलवर येतं. आत्ता डॉक्टरने दाखवलं तसं हे त्याच्यावर तुम्हाला फक्त आधार नंबर तुमचा द्यावा लागतो. आणि आधार नंबर दिला तर आधारला लिंक झालेला हा फॉर्म तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर येतो. तो तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घेऊन सुद्धा तुम्ही घरी प्रिंट करून लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या फोटो अल्बममध्ये लावू शकता. तर त्यामुळे तुम्हाला संकल्प करायला, ते संकल्प करताना त्याच्यामध्ये एक कॉलम आहे शेवटचा, तो फॉर्म भरताना की कुठल्या संस्थेने तुम्हाला प्रेरित केलं हा फॉर्म भरण्यासाठी. तिथं द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही आमची संस्था आहे, महाराष्ट्रभर कार्य करते. या संस्थेचं नाव टाका. हे कार्ड तुमच्याकडे असेलच, त्यामुळे कार्डवर ते नावही आहे, त्यामुळे ते नाव तुम्ही टाका आणि हे कार्ड सबमिट करा. त्यामुळं आम्ही त्याच्यावर म्हटलेलं आहे की शंका असेल तर संपर्क करा, आणि पटलं असेल तर संकल्प करा. शंका असेल तर संपर्क करा आणि पटलं असेल तर संकल्प करा. जर समजा तुम्हाला पटलं नसेल तर माझा फोन नंबर आहे, आमच्या अध्यक्ष पवार म्हणून आहेत, त्यांचाही फोन नंबर आहे. दोघांपैकी कोणालाही तुम्ही फोन करून तुमच्या संघाचं निरसन करण्यासाठी हे करू शकता. पण कुठल्याही परिस्थितीत हा विषय आणि हा विचार हा सतत तुम्ही मनात ठेवा, पटवून घ्या आणि दुसऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा. हे खूप मोठं सामाजिक कार्य आहे. आपल्या देशामध्ये सध्या 5 लाखापेक्षा जास्त लोकांचा अवयव उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यू होतो. आणि डॉक्टरने स्टॅटिस्टिक्स सांगितले की जर समजा आपल्या देशातल्या 1% लोकांनी जरी अवयवदान करायचं ठरवलं, केलं 1%, तरी सुद्धा ही आपली रिक्वायरमेंट देशाची पूर्ण होऊ शकते 1 ते 2%. पण नाही होत नाही, आपण हे करू शकतो. तुम्हाला माहिती आहे 2023ला किती लोकांनी ऑर्गन डोनेशन केलं? 1028. 140 कोटी लोकांच्या देशामध्ये फक्त 1000 लोक ऑर्गन डोनेशन करतात. अरे एकट्या पुण्यामध्ये 1000 लोक व्हायला पाहिजे, पण नाही. आपण याचं कारण लोकांच्या मध्ये जागृती नाही. ही जागृती आम्ही करतो आहे.
पण आम्ही किती दिवस जगणार काही माहित नाही, तुम्हाला करायचे. हे बॅटन आम्ही तुमच्या हातात देतोय, हे बॅटन घेऊन तुम्हाला पुढे धावायचं आहे. तर ही रेस एका पिढीची नाही आहे, ही 4-5 पिढ्यांची रेस आहे. आणि ही रेस तुम्हाला पुढे घेऊन जायची, आमच्या नंतर पुढे चालवायची. आणि ही रेस चालवण्यासाठी तुमच्याकडनं मी मदतीची झोळी जास्त म्हणतो की तुमच्यासारखे शैक्षणिकदृष्ट्या तयार झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रॅक्टिकली ह्या सामाजिक कार्यामध्ये कार्यरत व्हावं हे म्हणण्यासाठी हे मी करतो आहे. तुमच्या समोर येतो आहे. कुणासमोरही तुम्ही मला निवडून केव्हाही अर्ध्या रात्री निवडून उभं केलं तरी मी केव्हाही लेक्चर द्यायला तयार आहे. मला काही तयारी करायला लागत नाही, मला काही करायला लागत नाही, काही. तुम्ही मला दिवसभर बोलायला सांगितलं तर मी दिवसभर बोलू शकतो, नॉनस्टॉप बोलू शकतो. तुम्ही किती एकेका ठिकाणी कधी कधी माझ्या पदयात्रेच्या दरम्यान प्रश्नोत्तर व्हायचे ना, 3-3, 4-4 तास लोक प्रश्न विचारायचे, त्याची मी उत्तर देत होतो नॉनस्टॉप. त्यामुळं शंका असतील तर केव्हाही विचारा, उत्तर माझ्याकडे आहेत. कुठल्याही तुमच्या शंकेचं उत्तर नाही असं नाही. आणि समजा चुकून नसतं, शेवटी माणूस कुठली माणूस काही सर्वज्ञान नसतो, पण समजा चुकून नसलं तर एवढी मी गॅरंटी देतो की त्याचं उत्तर मी कुठूनही प्रोक्युअर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. पण हे वेळ आमचं, आम्ही सगळे हे वेडे म्हातारे, ते सगळे वेडे म्हातारे आम्ही सगळीकडे हे करतोय. आणि हे अवयवदानाचा हा कोण घेऊन अशा आम्ही टोप्या घेऊन हिंडत असतो. आणखी टोप्या घालून लोकांच्या मध्ये वावरत असतो कधी कधी. आणि आणखी बऱ्याचशा वेडपटासारख्या गोष्टी करत असतो. लोक आम्हाला बिघडलेले म्हातारे म्हणतात, तर खरोखरच आम्ही बिघडलेले आहे. तुकारामांना ज्या वेळेला हा बिघडलेला माणूस आहे असं लोक म्हणत होते, त्यावेळेला तुकारामांनी त्यांना जे उत्तर दिलं तेच आम्ही आज समाजाला उत्तर देतो. तुकाराम महाराज म्हणले, विठोबाच्या संगे तुका बिघडला, विठोबाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलमय झाला, विठ्ठलमय झाला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. अवयवदाना संगे आम्ही बिघडलो, अवयवदाना संगे आम्ही बिघडलो, अवयवदाते झालो, अवयवदाते झालो, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा.